नमस्कार रसिक श्रोत्यांना, गाणे सुने अनसुनेमध्ये स्वागत आहे. रफीजींच्या मोहक आलापाने सुरुवात होते. त्याला बासरीची साथही मिळते. सकाळचं प्रसन्न वातावरण. राजबिंड्या जुल्फिकार अली शाह खान उर्फ फिरोज खान हे अंथरुणातून उठून आळस सोडत सोडत गाण्याला पुढे नेत नेत पहाटेचे दर्शन घेण्याचा एक त्यांचा सुंदर अभिनय. मुखडा संपल्यानंतर सॅक्सोफोनचा मस्त सूर येतो. सोबत आपल्याला निसर्गाचं दर्शनही होतं. तलावामध्ये बदके पोहताना दिसतात. कमळांचे कृष्णधवल रंगात दर्शनही होते. असं सुंदर बाह्य चित्रणासोबत रफीजींचा आवाज पुढे चालू राहतो. पहिला मुखडा, दुसरा मुखडा संपतो आणि गाणेही संपते. केव्हा संपते हे आपल्याला समजत नाही. मित्रहो, आपली उत्सुकता फार जास्त ताणून न धरता मी सांगतो की 1965च्या फणी मुजुमदार या नामवंत दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला अशोक कुमार, राजकुमार आणि फिरोज खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या तामिळी फिल्म मेकर श्री के बालचंदर यांच्या कथेवर, मेजर चंद्रकांत या कथेवर बेतलेल्या ऊंचे लोक या सिनेमातील गाणं आपण ऐकणार आहोत, पाहणार आहोत. मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या सुंदर गाण्याचा आज आपण आस्वाद घेणार आहोत. केवळ 4च गाणी असलेल्या या ऊंचे लोक या सिनेमातली गाणी मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेली आणि संगीत गोड चालीचे जनक चित्रगुप्त यांनी दिलेले. हाय रे तेरे चंचल नैनवा कुछ बात करे रुक जाए हे लता मंगेशकर यांचं अत्यंत सुंदर गीत या सिनेमातलं. आणि आजा रे मेरे प्यार की राह निहारू बडी देर से हे लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं एक युगलगीत या सिनेमामधले. हे दोन्ही गाणी खूप लोकप्रिय झालेली आहे. यासोबतच मोहम्मद रफी यांचं हे जे गाणं आपण आज ऐकणार आहोत, पाहणार आहोत, हे गाणंसुद्धा तितकंच मोहक आहे गाणं. या गाण्यामध्ये बासरीचा आणि सॅक्सोफोनचा खूप सुंदर वापर चित्रगुप्ती यांनी केलेला आहे. असं सांगतात की राजकुमार ज्या चित्रपटात असतात त्या चित्रपटाचे किस्से बरेच मशहूर होतात. अर्थात आपल्याला फार जास्त किस्स्यामध्ये शिरायचं नाही, परंतु एक किस्सा सांगावासा वाटतो. फिरोज खान हे या चित्रपटासाठी नवीन होते आणि त्या मानाने अशोक कुमार आणि राजकुमार हे या म्हणजे स्थिर झालेले होते चित्रपटसृष्टीमध्ये. त्यामुळे एका बैठकीमध्ये राजकुमारनी फिरोज खानला बोलवून सांगितलं की बेटे जानी, तुम ये फिल्म की थोड़ा सीरियसली लो, क्योंकि ये सिनेमा जो है वो हम सब के लिए बहुत ही इम्पोर्टेंट है, बहुत हमारे लिए ज़रूरी है और प्लॉट बहुत अच्छा है इसका. तो मैं, आप नए हो इसलिए मैं आपको समझा दूंगा किस तरह से काम करना है, वो आप सीखते जाइएगा. तर त्यावेळेला पठाण असलेल्या फिरोज खानने फटकन उठून सांगितलं होतं की आपको जिस तरीके से काम करना है आप कीजिए, मैं जिस तरीके से मुझे काम करना है वैसे मैं करूँगा. तर त्यावेळेला सेटवर उपस्थित असलेले सगळे लोक अवाक होऊन बसले एकदम की आता राजकुमारसारख्या हेकड माणसासमोर या नवोदित माणसानं असं एकदम उलटं उत्तर देणं, आता हा राजकुमार एक तर त्याला पिक्चरमधून काढून टाकेल किंवा काहीतरी उलटं उत्तर देईल. परंतु झालं उलटंच. राजकुमार जोरात हसले आणि त्याने सांगितलं की बेटे, तुम्हारा यह हेकड़ी स्वभाव मुझे बहुत अच्छा लगा, क्योंकि हम भी ऐसे ही है, चलो इसको लगाए रखो, तुम्हारी हमारी बहुत जमेगी इस फिल्म में. त्यावेळेला सेटवरच्या सगळ्या लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला की चला, व्यवस्थित झालं सगळं. अशा रीतीने चित्रपट पूर्ण झाला. परंतु चित्रपट पूर्ण होईपर्यंत राजकुमारने अनेक अडचणी प्रत्येक शॉटच्या वेळेला फिरोज खानच्या समोर आणून ठेवल्या. कधी डायलॉग डिलिव्हरीच्या वेळेला, कधी कुठल्या प्रसंगाच्या वेळेला, त्यांनी अनेक प्रसंगामध्ये त्यांना अडचणीत आणलं. परंतु नवोदित फिरोज खाननी सगळं सहन करून घेतलं. चित्रपट पार पडला. या चित्रपटानं 13वा नॅशनल अवॉर्ड सेकंड बेस्ट फिल्मसाठी जिंकला. आणि त्यावेळेला फिरोज खानच्या या चित्रपटातील कामगिरीचे खूप कौतुक झाले. परंतु फिरोज खाननं त्यानंतर राजकुमारबरोबर काम केलंच नाही. असो, असे किस्से पुष्कळ असतात. आपल्याला एक प्रसंग म्हणून आपल्याला सांगितला. तर मित्रहो, पाहूया आपण मोहम्मद रफींनी त्यांच्या मधाळ आवाजात गायलेले ऊंचे लोकमधील हे एक प्रसन्न गाणे की ज्यामध्ये आपल्याला बासरी, सॅक्सोफोन याचाही वापर केलेला दिसून येईल. आपण आस्वाद घेऊया या गाण्याचा. धन्यवाद.